नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुण्याच्या मावळ तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली. मावळ तालुक्यातील कुंडमळा पर्यटन स्थळी लोखंडी पूल इंद्रायणी नदीवर कोसळला. विशेष म्हणजे मावळ तालुक्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे इंद्रायणी नदी प्रवाहित झाली आहे. अशा परिस्थितीत पूल नदीवर कोसळला, त्यामुळे मोठी हानी झाली आहे. पूल कोसळला तेव्हा त्या पुलावर 50 ते 100 पर्यटक होती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. तसेच पूल कोसळला तेव्हा नेमकं काय घडलं ते देखील कॅमेऱ्यात कैद झालं आहे. अतिशय चित्तथरारक अशी घटना ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळल्यानंतर प्रचंड किंकाळ्या ऐकू येत होत्या. यावेळी काही जण नदीच्या प्रवाहासोबत वाहून जाताना दिसत आहेत. अंगावर काटा आणणारा असा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 6 जण गंभीर असल्याची यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव नजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवर एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. 35 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या घटनेवर आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटन स्थळी पूल कोसळून घडलेली दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी आहे. या दुर्घटनेत इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांना वाचविण्यात बचाव पथकाला यश मिळू दे, सर्वजण सुखरूप असू देत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.